इयत्ता 10वी गणित भाग 1 संभाव्यता 5.4 सराव संचमधला चौथा प्रश्न. अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करायच्या. तर खालील घटनांची संभाव्यता लिहा. ती संख्या विषम असेल आणि ती संख्या 5च्या पटीत असेल अशा दोन संख्यांच्या संभाव्यता, दोन घटनांच्या संभाव्यता आपल्याला काढायच्यात. बघा, अंकांची पुनरावृत्ती करायची नाही आहे म्हणजे 22, 33, 55, 77 आणि 99 अशा एक संख्या 2 वेळा घ्यायच्या नाही आहेत. तर या 5 संख्यांपासून आपल्याला एकूण 20 संख्या तयार होतील. बघा, सॅम्पल स्पेस एस नमुना अवकाश एस बरोबर 23, 25, 27, 29, 32, 35, 37, 39, 52, 53, 57, 59, 72, 73, 75, 79, 92, 93, 95 आणि 97 अशा एकूण 20 संख्या तयार होतात. समजा ए ही घटना विषम संख्या असण्याची आहे, तर विषम संख्या इथं मिळणार आहेत आपल्याला 23, 25, 27, 29, 35, 37, 39, 53, 57, 59, 73, 75, 79, 93, 95, 97 अशा एकूण 16 संख्या मिळतील. 20पैकी 16 मिळतील. आता नंबर ऑफ ए 16 आले, तर आपल्याला पी ऑफ ए प्रोबॅबिलिटी ऑफ एची संभाव्यता काढायची आहे. पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस बरोबर 16/20, 4×16, 4×25, 4/5 म्हणजे पी ऑफ ए आला. एची संभाव्यता आली 4/5. दुसरं आहे, समजा बी घटना ही 5च्या पटीत असण्याची आहे, म्हणजे ही संख्या जी आहेत मिळणाऱ्या त्या 5च्या पटीत असण्याची ही घटना घ्यायची आपल्याला. मग बी बरोबर 25, 35, 75 आणि 95 अशा 4 संख्या येतील 5च्या पटीत असणाऱ्या. मग नंबर ऑफ बी आले 4. आता बीची संभाव्यता काढायची आहे. नंबर पी ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस बरोबर 4/20, 4×4, 4×25, 1/5 येईल. पी ऑफ बी 1/5. बीची संभाव्यता आली 1/5. पाच 5.4 मधला शेवटचा प्रश्न 5वा प्रश्न आहे. योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढा. घटना आहेत एक्का मिळणे आणि इस्पिक पत्ता मिळणे. बघा, 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढायचा. तुम्हाला 52 पत्त्यांचा कॅट सगळ्यांनाच माहिती आहे, कोणाला माहीत नाही असं नसतं. तर त्याच्यामध्ये लाल 26 पत्ते, लाल 26 पत्ते असतात, 13 चौकट आणि 13 बदाम, आणि काळे जे असतात ते 13 इस्पिक आणि 13 किलवर असे असतात. तर या पत्त्यांमध्ये बघा एक्का, नंतर दुरी तिरीच 24, 25, 26, 27, 28, 90, 10 आणि गुलाम, राजा आणि राणी हे चित्रयुक्त पत्ते असतात. तर प्रत्येका ह्याच्यामध्ये 3 चित्रयुक्त पत्ते आणि 10 पत्ते अंकांचे, त्यामधला एक्का 1 असतो. असे 4 एक्के म्हणजे चौकट एक्का, बदाम एक्का, इस्पिक एक्का आणि किलवर एक्का, आणि 3 चित्रयुक्त पत्ते गुलाम, राजा आणि राणी आणि राजाचे असे एकूण 52 पत्ते झाले. एन ऑफ एस बरोबर 52. समजा ए ही घटना एक्का पत्ता मिळण्याची आहे, तर आपल्याला बघा एक्का प्रत्येक ह्याच्यामधला एक्का मिळणार आहे. ए बरोबर चौकट एक्का, बदाम एक्का, इस्पिक एक्का आणि किलवर एक्का असे एन ऑफ ए बरोबर 4 येणार. आता एची संभाव्यता पी ऑफ ए प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस बरोबर 4/52. 4ने माग जातोय, 4×4, 4×4 1 राहिला, 4×12, 1/13 म्हणजे प्रत्येक 13 पत्त्यांपैकी एक पत्ता एक असणार आहे. मग पी ऑफ ए प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर 1/13. पी ऑफ ए 1/13 आलं. घटना बी इस्पिक पत्ता मिळण्याचे. घटना बी ही काय, इस्पिक पत्ता मिळण्याचे. तर इस्पिक 13 पत्ते असतात टोटल. तर बी बरोबर इस्पिक एक्का, दुरी तिरी 26, 25, 26, 27, 28, 90, 10 गुलाम, राजा आणि राणी असे एकूण 13 पत्ते असतात. तर नंबर ऑफ बी बरोबर 13 आले. इस्पिकचा पत्ता मिळण्याचे संभाव्यता 13 आहे. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस बरोबर 13/52, 13/52, 13×13, 13×52 बरोबर 1/4 आणि बीची संभाव्यता आली 1/4. अशा पद्धतीने आपला 5.4 संभाव्यतामधला सराव संच संपलेला आहे.